लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेत आता आपल्याला खूपच मोठा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे. दीपकने साक्ष बदलल्यानंतर आता मात्र नंदिनी खूपच कसलेली असते. विक्रम आणि मालिनीचाही तिच्यावर अजिबात विश्वास नसतो, पण काव्या, पार्थ आणि जेव्हा यांचा नंदीवर खूप विश्वास असतो. नंदिनी पार्थला म्हणत असते की माझी ताई कधीच खोटं बोलणार नाही, ती कधीच अशी नाही, ती आत्तापर्यंत कधी खोटं बोललेलं नाही आहे, मग ती आता कशाला खोटं बोलेल. तेव्हा पार्थ देखील तिला समजावू लागतो, हो ना, मला पण नंदिनीवर इतका विश्वास आहे ना की ती कधीच नाही खोटं बोलणार, ती नक्कीच असं काहीतरी घडलं असणार आहे, त्यामुळे ती खरंच असं वागत असेल. वसुहत्या हे सगळं घडवून आणलं असेलच, कारण रम्याला माझ्यासोबत लग्न करायचं होतं, पण मी या लग्नाला तयार नव्हतो, म्हणून माझे लग्न तोडण्यासाठी वसुहत्याने नक्कीच असं काहीतरी केलेलं असणार. त्यामुळे आपण नंदिनीला पुरावा शोधायला मदत करायला हवी आणि ते आपापल्या पद्धतीने पुरावा शोधायला लागतात. पार्थही गुपचूप रम्या आणि वसुहत्याच्या खोलीच्या खिडकीच्या बाहेर त्यांचं बोलणं चोरून ऐकतो. त्याला ही खात्री पटलेली असते की खरंच वसुहत्याचे हे कारस्थान आहे. आता तो हे सगळं काव्याला येऊन सांगतो. काव्याच्या डोक्यात हे चक्र फिरतच असतं, त्यामुळे ती आता कशा प्रकारे आपण गोळा करायचं हे तिच्या डोक्यात सतत चाललेलं असतं. तेवढे त्यांना एक फोन येतो आणि आणि ती व्यक्ती त्यांना फोन पुरावा देण्यासाठी भेटायला बोलत असते. हा व्यक्ती सँडी असतो. सँडी हा दीपकचा मित्र असतो. दीपकच्या सगळ्या कारस्थानात त्यांनी त्याला मदत केलेली असते, पण जेव्हा त्याच्या अडचणीच्या वेळेस काव्या आणि पार्थने त्याला मदत केली असते, त्यामुळे त्याला त्याची जाणीव होती की यांनी आपली मदत केली आहे आणि तो मग पार्थ आणि काव्याला भेटायला बोलवतो. त्यांचा फोन चालू असतो. वसुहत्या ऐकते आणि मग दीपकला फोन करून हे सगळं सांगते. तेव्हा दीपक तिथे पोचतो आणि सँडीला सगळे पुरावे देणारच असतो. सँडी सगळे पुरावे काव्या आणि पार्थला देणारच असतो. तेवढ्यात दीपक सँडीचा गोळी मारून खून करतो. आता सगळे पुरावे हातात येत राहतात काव्याच्या आणि पार्थच्या. त्याच्यामुळे आता ते दोघे आता नंदिनीला या प्रकरणातून कसं सोडवणार हे पाहणे मात्र आता रंजकच ठरणार आहे. मालिकांचे असेच लेटेस्ट अपडेट्स पाहण्यासाठी आजच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.